की हे जेव्हा मोजणी तुम्ही करता तेव्हा तुमचं एकदम मन भटकलेलं असतं. प्लेजरच्या ऐवजी तुला त्रास होतो किंवा पेन होतं, तोपर्यंत तुमचं लैंगिक आयुष्य हे परिपूर्ण होऊ शकत नाही. ते स्ट्रोकिंग कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याच्या स्ट्रोकिंगमध्ये ते चुकी करतात. तुम्ही इमोशनली जोपर्यंत अटॅच होत नाही, म्हणजे मागं पुढं झटके कसे मारायचे. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा किंवा माझ्या व्हिडिओद्वारा म्हणा, मी तुम्हाला सायंटिफिक नॉलेज द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला सायंटिफिक नॉलेज नसणार किंवा लैंगिक विषयाबद्दल माहिती नसणार, तोपर्यंत तुमचं लैंगिक आयुष्य हे परिपूर्ण होऊ शकत नाही. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तेव्हा तुम्ही तुमची स्ट्रोकिंगची जे स्टाईल आहे ते स्ट्रोकिंग कशा प्रकारे करायला पाहिजे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. कारण की माझ्याकडे येणारे जे 90% जे पेशंट असतात ते नक्कीच त्याच्या स्ट्रोकिंगमध्ये ते चुकी करतात. कारण की जोपर्यंत तुम्ही दोघंही नवरा आणि बायको तुम्ही इमोशनली जोपर्यंत अटॅच होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या आपल्या कामकिर्डीमधून तुम्हाला जे समाधान आणि सुख पाहिजे किंवा ऑर्गॅझम पाहिजे ते तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून मित्रांनो, कारण स्ट्रोकिंग इज द आर्ट. कारण की तुमच्या पार्टनरला खूप जास्त जोरात झटके दिलेला आवडत नाही. त्यांना इमोशनली आणि नाजूकतेनं जर तुम्ही हँडल केलं तर तिला आवडतं. बरोबर जर तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही फोर प्ले केला तर तिला आवडतं. कारण की जोपर्यंत एक दुसऱ्याला तुम्ही फोर प्ले करून तयार करणार नाही तोपर्यंत प्रॉपर कामकिर्डा होऊ शकत नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की 90% लोक हे फोर प्लेला महत्त्व देत नाही. पण मी म्हणतो की फोर प्लेला इंटर प्लेपेक्षा जास्त महत्त्व द्या आणि इवन आफ्टर प्लेला पण जास्त महत्त्व द्या. की झाल्याबरोबर एकदम उठायचं आणि बाथरूममध्ये जायचं असं न करता प्रॉपर तिला समजून सांगा काय असं, तिला त्या भावना विचारून घ्या की तिचं सॅटिस्फॅक्शन झालं का नाही झालं, सगळं विचारून घ्या. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की स्ट्रोकिंग इज द आर्ट. आता स्ट्रोकिंग कसं करायचं, म्हणजे मागं पुढं झटके कसे मारायचे. बरेच 99% लोक जे असतात ते काही खूप जोरात झटके मारतात आणि खूप फास्ट मारतात. त्याच्यामुळं काय होतं की तिला इमोशनली अटॅचमेंट मिळत नाही. प्लेजरच्या ऐवजी तिला त्रास होतो किंवा पेन होतं, त्याच्यामुळे त्यांना ऑर्गॅझम येत नाही. तर स्ट्रोकिंग जेव्हा जेव्हा तुम्ही करता तुम्ही स्लोली स्ट्रोकिंग करा. फास्ट स्ट्रोकिंग स्पीड केव्हा वाढवायची आहे, जेव्हा तुमची पार्टनरला ऑर्गॅझम आलं, ती रिलॅक्स झाली, तेव्हा तुम्हाला फक्त फास्ट स्पीडने स्ट्रोकिंग करायचं असतं, इतकं आठवण ठेवा. पण सुरुवातीला तुम्ही जर फास्ट करसाल तर तुमचं इजॅक्युलेशन 1 मिनिटातच होणार. कारण की तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे, ज्या लोकांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं त्यांना पण मी सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता याला रिव्हर्स काउंटडाऊन करा. कारण की रिव्हर्स काउंटडाऊन करण्याचा माझा उद्देश काय आहे की जेव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता तो तुम्ही 100, 99, 98, 97, 96, 95 असं मनातल्या मनात मोजा. कारण की हे जेव्हा मोजणी तुम्ही करता तेव्हा तुमचं एकदम मन भटकलेलं असतं 1. दुसरी गोष्ट तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग करत नाही 2. तिसरी गोष्ट हे स्लो जे स्ट्रोकिंग असतं हे तुमच्या मिसेसबरोबर इमोशनल बॉन्डिंग करतं आणि त्याच्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि ऑर्गॅझम लवकर येण्यासाठी आपल्याला मदत होते. तर तुम्ही जेव्हा केव्हा स्ट्रोकिंग करसाल तर सुरुवातीच्या वेळेला स्लोली करा, खूपच स्लोली करा. आणि जेव्हा तिला असं वाटतं रिलॅक्स झालेलं आहे किंवा तिला विचारायचं की तुझं झालं का, आणि मग तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग करा. असं जर तुम्ही आपल्या समागमामध्ये जर ही छोटी ट्रिक किंवा छोटी स्ट्रॅटेजी जर वापरली तर मला वाटतं तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुमच्या पार्टनरला तुम्ही चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता, इमोशनल बॉन्ड चांगलं मेंटेन ठेवू शकता आणि त्यांना इमोशनली लेवलवर त्यांना चांगलं सॅटिस्फॅक्शन पण देऊ शकता. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की स्त्रियांना इमोशनल सेक्स हवा असतो. जोपर्यंत त्यांचं इमोशनल सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत त्यांचं समागमामधून समाधान होत नाही. तर मित्रांनो, ह्या छोट्या मोठ्या ट्रिक वापरून नक्कीच तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्येच मला आनंद आहे की बऱ्याच गोष्टी तुम्ही घरच्या घरी फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ बघून जर तुम्ही फॉलोअप केल्या तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांची किंवा ऑनलाईन औषधाची किंवा कोणत्याही आयुर्वेदिक औषधांची गरजच भासणार नाही.
तर मित्रांनो, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या 4 मित्रांना शेअर करा. धन्यवाद.